आता पाहणार आहोत राजकीय बातम्या। माझ्या मतदारसंघात अजित पवारांची ढवळाढवळ, माझं राजकारण संपवण्याची अजित पवारांना हौस, नजीब मुल्ला यांना अजित पवारांनी निधी दिला, ताकद दिली, आव्हाडा यांचा आरोप। काँग्रेसचे माजी आमदार मोहनराव हंबर्डे, राष्ट्रवादी अजित पवार पक्षात प्रवेश करणार, 28 फेब्रुवारीला होणार पक्षप्रवेश, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत होणार प्रवेश सोहळा। अजित पवारांनी सुरेश धस यांना भेटीसाठी वेळ दिली नाही, सूत्रांची माहिती। बीडमधील 5 वर्षातील नियोजन विभागातील प्रशासकीय मान्यतांच्या चौकशीची करणार होते मागणी। सरकारकडून विविध विभागाच्या खर्चांना कात्री लावण्याची तयारी, वार्षिक तरतुदीच्या 70% निधी वापरण्याच्या सूचना, लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर ताण असल्याच्या चर्चा। करुणा मुंडेंच्या तक्रारीनुसार मंत्री धनंजय मुंडे यांना कारणे दाखवा नोटीस, करुणा मुंडेंच्या नावानं असलेली मालमत्ता निवडणूक शपथपत्रात न दाखवल्याचा आरोप। व्यावसायिक कामानिमित्तानं बँकॉकला निघालो होतो, तानाजी सावंतांचा मुलगा ऋषिराज सावंत यांचा जबाब, परवानगी देणार नाहीत त्यामुळे घरी न सांगितल्याचंही जबाबात नमूद। ऋषिराज सावंत बँकॉकला जाताना विमानाचे पैसे आरटीजीएसनं भरले होते, ही रक्कम कशी अदा झाली याचा तपास गुन्हे शाखेकडून केला जाणार, अपहरणाचा गुन्हा रद्द होण्याची शक्यता। प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली असती तर मी पार पाडली असती, प्रदेशाध्यक्षपदासाठी अनेकांकडून माझ्या नावाची शिफारस, पक्षानं दिलेली जबाबदारी वेळोवेळी पार पाडली, हर्षवर्धन सपकाळ यांच्या निवडीवर विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। मनसे निष्क्रियांना घरी बसवून तरुणांना संधी देणार, सूत्रांची माहिती। राज ठाकरे 9 मार्चला पक्षाची आचारसंहिता जाहीर करण्याची शक्यता।